हे भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 19 जुलै 2024 शुक्रवार। स्वतःसाठी इस्रायल त्यांची द्राक्षवेली आगे तो स्वतःसाठी फल आणतो। होसिया 10 अध्याय 1 वचन। जो माणूस द्राक्षाच्या मला लावतो तो निश्चितपणे फल सगन करावा अशी अपेक्षा करेल। तो ते पाण्याची फिरतीसेस आणि एक कुंपण तयार करतो सुमारतो त्या आसामध्ये पण फक्त काही वाईन चांगले फल सगन। इस्रायल लोकांबद्दल परमेश्वर काय म्हणतो? इस्रायल एक निरर्थक द्राक्षे आहे। तिथे एकही मुद्दा नाही करणे ते पाणी पिण्याची आणि ते फल नसताना ते पाणी पिण्याची आणि तो माली किंवा मास्टर साठी फल सगन करत नाही, फक्त स्वतःसाठी। आजही असे बरेच आहेत जे स्वार्थ आहेत। एक माणूस एक महाग गाय विकत घेतला असा आहे की ते देईल जास्त दूध। योग्य वेळी ती गर्भवती झाली आणि वासरूला जन्म दिला। जेव्हा मालक गायीला दुधाकडे आला तेव्हा त्याने त्याला जवळ येऊ दिले नाही। त्याने वासराला दूध दिले नाही, तर त्याने लाडले आणि ते काढून टाकले। म्हणून मालकाने त्याला मदत करण्यासाठी एक दूत नाव दिले आणि जेव्हा तो एक कंटेनर सह आला तेव्हा गायाने त्याला दुधाचे दात हानिकारक त्याला किक दिला आणि त्याला स्वतःला गायापासून वाचवण्यासाठी पळून जावे लागले। आज बरेच लोक एक स्वार्थ जीवन आघाडी देव त्याने आशीर्वाद देतो, त्याने चांगले शिक्षण देतो आणि त्यांना रोजगार देतो, पण लवकरच ते पैशांची कमाई करण्यापासून ते स्वतःवर खर्च करतात आणि प्रभूच्या मंत्रालयांना किंवा सुवार्थिक कार्य करण्यास काहीच देत नाहीत। ते त्यांच्या कमाईच्या प्रभूच्या वाटप बाजूला ठेवत नाहीत, ते निष्फल वाईन म्हणून राहतात। विद्यापीठातील माझ्या बॅचमेट्सपैकी एक जबरदस्तीने खर्च करत असे। तो एका दिवसात अनेक सिगारेट पुसून टाकेल आणि रेस्टॉरंटमध्ये प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करा। म्हणून मला असे वाटले की तो श्रीमंत कुटुंबापासून होता, पण एकदा मी घरी गेलो, मला आढळून आले की तो एक अतिशय गरीब कुटुंब आहे। त्यांचे वडील मला सांगितले, मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझी जमीन आणि मालमत्ता विकली आहे। माझी बायको आणि मी फक्त खातो एक दिवस एक जेवण आणि इतर जेवण बलिदान, दया आणि मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी पैसा पाठवा। मी लगेच विचार केला की पुत्र एक बेजबाबदार पद्धतीने पैसे कसे वाढवतो आणि मी दुःखी होतो। हे पूर्णपणे स्वार्थ आणि निरर्थक जीवन आहे। देवाची मुलांनो, जर तुम्ही प्रभूसाठी फल सगन करू इच्छित असाल तर तुम्ही प्रभूसाठी जगणे आवश्यक आहे आणि त्यांची सेवा करा। आपल्या आत्म्यात एक ओझे सगळं पाहिजे आत जसोत आप मेंढपाळ नसलेल्या मेंढ यासारखे आहेत। परमेश्वर ज्याने तुमच्यासाठी दासीचा फॉर्म घेतला, तो नम्र ज्याला स्वतःच्या बलिदानावर मृत्यूने दिले, आपल्यासाठी त्यांची रक्ताचा शेवटचा थेंब देखील आपणासाठी फल सगन करणार नाही। पुढील ध्यानासाठी वचन, द्राक्ष मला लावून त्याचे फल घेणार नाही काय? किंवा कल्पाचे दूध प्यायला लावू शकत नाही काय? 1 कोरिंथियर 9 अध्याय 7 वचन।
दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 23वा अध्याय, 24वा अध्याय, 25वा अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 21वा अध्याय, 1840वा वचन. धन्यवाद.